हरियाणातील हांसी शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना घडली आहे। भर रस्त्यात एका जिम मालकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार दीपक नावाचा 25 वर्षीय तरुण हांसीमध्ये जिम चालवत होता। दररोजप्रमाणे आज पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास तो आपल्या जिम बाहेर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत होता। अनेक विद्यार्थी व्यायाम करत असताना अचानक 2 अज्ञात युवक मोटरसायकलवर तेथे आले। काही क्षणातच या दोघांनी दीपकवर गोळीबार सुरू केला। प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार आरोपींनी तब्बल 10 किंवा त्याहून अधिक गोळ्या झाडल्या। अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला। विद्यार्थी आणि नागरिक जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळू लागले। गोळ्या लागल्याने दीपक गंभीर जखमी झाला। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दीपकला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांच्या सर्व प्रयत्नानंतरही त्याचा मृत्यू झाला। या संपूर्ण घटनेची सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे। फुटेजमध्ये 2 आरोपी मोटरसायकलवर येताना गोळीबार करताना आणि त्यानंतर घटनास्थळावरून पळून जाताना दिसत आहे। या दृश्यांनी नागरिकांमध्ये भीती आणि संताप व्यक्त केला जात आहे। हत्येमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। वैयक्तिक वैर, जुना वाद की इतर कोणता गुन्हेगारीचा संबंध याचा तपास पोलीस करत आहे। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून आरोपींचा माग काढण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आले आहेत। भर दिवसा किंवा पहाटेच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे गोळीबार होणं ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे। कायदा आणि सुव्यवस्थेबाबतही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। दरम्यान दीपकच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे। हरियाणातील हांसी येथे घडलेल्या या थरारक हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरून गेला असून आता सर्वांचे लक्ष पोलिसांच्या तपासाकडे लागलं आहे। आरोपी कधी जेरबंद होणार आणि या हत्येमागील खरे कारण काय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।